देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, विठ्ठल विठ्ठल बसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी, तो कृपा करून मी मूढ म्हणवणे किंवा भाकितसे, तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानुजो भानुआराधीला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यात्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या गाथेतला मागणीपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. जसं की आपल्या ओवे गावातलं अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 112वं वर्ष आहे. म्हणजे 100 वर्षांपेक्षाही जास्त वर्ष आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला झालेले आहेत. इतके वर्ष अखंडपणे परमार्थ चालू ठेवणं हे केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायामध्ये शक्य आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाशिवाय अखंड परंपरा ही आपल्याला कुठे पाहायला सापडत नाही. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं एक पुस्तक मी वाचलं आणि त्या पुस्तकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीला कुठला प्रभाग सर्वात जास्त संख्येने येतो याचा काही त्यांनी विचार त्या प्रकरणामध्ये मांडला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ इकडून येणारा मोठा समाज हा पंढरपूरमध्ये येत असतो. परंतु त्यांनी खंत व्यक्त केली की कोकणातला समाज मात्र वारकरी संप्रदायाशी जोडल्या गेलेला नाही. हे दुर्दैव आहे. हे साधारणतः 50 वर्षांपूर्वीची ही वाक्य आहेत. 60-70 वर्ष झाले असतील कदाचित. परंतु या गेल्या 60-70 वर्षांमध्ये या परिसरामध्ये होऊन गेलेल्या महात्म्यांनी हा परिसर ढवळून काढला. कुठल्याही प्रकारचा स्वतःचा व्यावहारिक विचार न करता, शारीरिक विचार न करता, हरिभजनी हे ढवळिले जग अशा पद्धतीनं या परिसराला ढवळून काढलं. आणि यामध्ये वैकुंठवासी वामन महाराज असतील, सावळराम महाराज असतील, अनेक साधू संत या परिसरामध्ये होऊन गेले. आणि त्याच परंपरेमध्ये म्हणा किंवा याच संत परंपरेचे पाईक, वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून वैकुंठवासी विश्वनाथ महाराज होऊन गेले. आणि त्यांनी सुरू करून दिलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी सुरू करून दिलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 112व्या वर्षामध्ये आपण
पदार्पण करते झालेलो आहोत. आणि त्यामुळे त्या त्या भागातल्या अनेक महात्म्यांचे अनंत उपकार आपल्या परिसरावरती आहेत. म्हणजे जेव्हा कोकणामध्ये, मुंबई भागामध्ये एक ठराविक असा समाज होता की तो वारकरी संप्रदायाशी संबंधित होता, परंतु या 50 वर्षांमध्ये जे महापुरुष झाले त्यांनी खूप मोठं कार्य या परिसरामध्ये केलं. आणि आता कोकणाचाही एक मोठा वाटा हा वारकरी संप्रदायामध्ये प्रसार प्रचाराच्या दृष्टीनं आहे. आताही अनेक कीर्तनकार या परिसरामध्ये घडतायत, घडून गेलेले आहेत, पुढेही घडतील. आणि त्यांचा हा वारसा सांगणारा आपला हा कार्यक्रम असा आपण म्हणू शकतो. मला आठवत आहे की साधारणतः 7-8 वर्षांपूर्वी या ठिकाणी जो कार्यक्रम झाला होता, दरवर्षी जो होतो त्या कार्यक्रमाला मी मागे आलो होतो. वर्ष मला आता आठवत नाही, परंतु मी या ठिकाणी येऊन गेलो हे माझ्या लक्षात येत आहे. आणि श्री मोहनजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. त्यांचा आमचा खूप जुना तसा परिचय आहे. आणि हिंदुत्वाच्यासाठी म्हणून मोठं कार्य त्यांनी आता हातामध्ये घेतलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे या कोकण प्रांतामध्ये फिरून हिंदुत्ववादी विचारसरणीची मंडळी एकत्रित येणं हे अपेक्षित असल्यामुळे ते कार्य त्यांच्या परमभाग्यानं त्यांना प्राप्त झालेलं आहे. कारण धर्माचं कार्य करण्यासाठी सुद्धा भाग्य लागणार आहे. कुठल्याही गोष्टीसाठी भाग्यच कारणीभूत असतं, परंतु त्या भाग्याचा वाटा किती आणि कर्तृत्वाचा वाटा किती हा ज्याच्या त्याच्या ठरवण्यावरती असतो. त्यामुळे त्यांची 2 मुलं सुद्धा त्याच वाटेवरती हा विचार लोकांपर्यंत पोचवतात ही अत्यंत चांगली बाब आहे. आणि सुंदर असा देखणा हा कार्यक्रम हा या ठिकाणी होतोय. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. त्याच्यामध्ये आमचे मनोहरजी गडो असतील, आमचे घरत महाराज असतील, आमचे मोरे महाराज असतील, अनेक मंडळी आमचे भाऊ आहेत, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी परिचित आहेत, काही अपरिचित आहेत, परंतु आपण खूप चांगल्या संख्येनं, कारण हा परिसर सध्या कुठल्या परिस्थितीतून जातोय हे सांगण्याची गरज नाही आहे. खरं तर मागे ठिकाणी विचारमंथन झालं की हिंदुत्वाचा मुद्दा हा कुठेतरी एकत्र आला पाहिजे, काहीतरी त्याच्याबद्दल बोलल्या गेलं पाहिजे. हे बोलल्या गेलं पाहिजे याच्यासाठी चर्चा घडवणं यापेक्षा दुर्भाग्य काय आपल्या धर्माचं. जाती जातीमध्ये विभागला गेलेला आपला समाज हा धर्म म्हणून कधी एकत्र येणार आहे का, याचा विचार हा होणं अत्यंत गरजेचं आहे. कौरव आणि पांडवांचं कायम छोटं मोठं लढाई युद्ध व्हायचं, छोटे मोठ्या काही ना काहीतरी त्याच्या बाचाबाची चालायच्या. अनेक वेळा ते समोरासमोर यायचे, भांडायचे, परंतु त्यांच्या राज्यावरती जेव्हा आक्रमण व्हायचं तेव्हा ते 100 आणि 5 नसायचे, ते 105 असायचे. त्या पद्धतीनं प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीचा, पंथाचा, विभागाचा, भाषेचा अभिमान असेल, परंतु जेव्हा इतर धर्मीय आपल्या समोर येतात तेव्हा मी कोणत्या जातीचा आहे हा विचार बाजूला ठेवून मी सनातन वैदिक हिंदू धर्माचा आहे ही भूमिका आपण समोर आणली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या मानसिकतेची, सगळ्यांच्या मानसिकतेची ही गरज आहे. कारण मला काय करायचं ही जी वृत्ती आहे ती भारताला आज इथपर्यंत आणून ठेवती झालेली आहे. कारण भारत हा सनातन वैदिक हिंदू धर्मियांचं एक अत्यंत ज्याला आपण म्हणूयात कार्यक्षेत्र असलेला हा एक विभाग आहे. आणि याच्यामध्ये अख्ख्या विश्वाला हिंदुत्व काय आहे हे माहिती होणार आहे. आणि म्हणून विषय जास्त लांबवण्याचं कारण नाही. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, जाती जातीमध्ये वेगळं होऊन आपापल्यामध्ये आपण काय वाद घालायचे ते घाला, परंतु जेव्हा दुसऱ्याचा घाला आपल्यावरती येईल तेव्हा मात्र अशा पद्धतीचे वाद घालायला नको, एवढीच माझी भूमिका या निमित्तानं सांगतो. असो, अभंगाकडे वळूयात. या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी मागणं मागितलेलं आहे. मागणीपर अभंग आजच्या दिवशी घेतला जातो. उद्या काल्याचा दिवस आहे, काल्याला प्रसाद मिळणार आहे, परंतु आज जे आपण मागितलं ते काल्याच्या माध्यमातून प्रसादाच्या रूपाने आपल्यापर्यंत प्राप्त होणार आहे. म्हणून आज मागण्याचा दिवस आहे.
मग मागण्याचा दिवस आहे, कोणाला मागायचं? आता प्रत्येक कीर्तनकार आपण इतक्या वर्षांपासून श्रवण करतात, त्यामुळे मागणीपर अभंग जो आहे साधारणतः एकाच प्रकारे लक्षात घेतला जातो. कोण मागतंय, कोणाला मागतोय आणि काय मागतोय, ह्या त्रिपुटीच्या भोवतीच फिरणारा अभंग असतो किंवा असावा ही अपेक्षा आहे, सामान्य अपेक्षा आहे, लिखित नियम नाही. सगळ्या संतांनी काही ना काहीतरी मागून ठेवलेलं आहे, परंतु एकीकडे म्हणायचं आम्हाला काही नको, मागणं चुकीचं आहे. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. कोणाच्याही समोर हात पसरण्यापेक्षा मेलेलं बरं, भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे. कोणाच्याही समोर हात पसरण्यापेक्षा मेलेलं बरं, ही जर का वारकऱ्यांची भूमिका, संतांची भूमिका बघितली तर त्यांनी कोणालाही काहीही मागणारा एकही अभंग लिहायला नको होता. परंतु शेकड्यानं अभंग आपल्याला जेव्हा मागणीपर दिसतात तेव्हा प्रश्न पडतो, ह्या संतांचा दुटप्पीपणा तर नाही? एक वारकरी म्हणून आपल्याला पडणार नाही हा प्रश्न. परंतु त्रयस्थाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटू शकतं कदाचित, जो वारकरी संप्रदायाचा नाही, ज्याला वारकरी संप्रदायाचे विचार माहिती नाही, संतांचं तत्वज्ञान माहिती नाही, तो कदाचित हे विचारू शकेल किंवा त्याच्या मनामध्ये हा विचार येऊ शकेल. परंतु वारकरी म्हणून आपण संत जे करतात ते बरोबर आहे ही मान्यता ठेवली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की शास्त्राने एखादी गोष्ट सांगितली आणि संतांनी एखादी गोष्ट सांगितली, कोणाचं ऐकायचं? काही जण विचार करतील की संत काही शास्त्रबाह्य वागत नाहीत, किंबहुना त्यांनीच आम्हाला शास्त्राप्रमाणे वागण्याचा आदेश दिलेला आहे. ज्ञानोबा स्वतः सांगतात की एखाद्या राजाला जर का शास्त्रानुसार राज्य सोडून देण्याची आज्ञा दिली तर त्या राजानं विचार न करता त्या राज्याचा त्याग केला पाहिजे. म्हणजे शास्त्राचं अनुसरण हे प्रत्येक मनुष्य मात्रानं केलं पाहिजे, हे संतांचे विचार आहेत. मग यदा कदाचित असा विचार निर्माण झाला की शास्त्र एक गोष्ट सांगतायत, संत एक गोष्ट सांगतायत, त्यांची नेमकी योग्य कोणती आहे, कुणाचं म्हणणं नेमकं योग्य आहे, कुणाचं आम्ही ऐकायचं? लक्षात घ्या, तुम्ही आम्ही वारकरी आहेत म्हणून आपल्याला संतांचे शब्द प्रमाण आहे, शब्द प्रमाण मानणारी आपण मंडळी आहोत, त्यामुळे संत म्हणतील ते योग्य असं आपण म्हणू शकतो. परंतु बुद्धिवादी मंडळी मात्र याच्यामध्ये विचार मांडू शकतात की तुमचा अंधविश्वास आहे संतांवरती. कदाचित शास्त्री पंडित असं म्हणू शकतात की संत काही शास्त्रापेक्षा मोठे आहेत का? कदाचित म्हणू शकतात. निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शास्त्र एक सांगत असेल, संत एक विचार मांडत असतील, तर त्यातलं योग्य कोणतं असा जर विचार आपल्या समोर आला तर संत म्हणतात तेच योग्य असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण संत जरी शास्त्रापेक्षा वेगळं काही सांगत असलेलं आपल्याला वाटत असेल, हा आपल्या बुद्धीचा दोष असला तरी देखील संत महात्मे जे आचरण करत असतात ते शास्त्र होत असतं. विठ्ठल त्यामुळे संत महात्मे काही बोलत असतील, त्यांचा एक एक विचार, एक एक शब्द हा अत्यंत तोलून मापून असतो, मोजून मापून असतो. ते असं म्हणतात तर असंच म्हटलं पाहिजे. म्हणून फळपरंपरेमध्ये कशामुळे संतांच्या गाथेमध्ये जे काही लिहिले तेच म्हटलं जातं, त्याचं कारणच असं आहे की संतांना काय सांगायचं हे फक्त संतांना माहिती. मला असं वाटलं म्हणून मी हा शब्द वापरला, हा बदलला, हे चालत नाही. उदाहरण देतो आपल्याला, नाथ महाराजांची गवळण आहे. नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलेलं, एक शब्द वापरलेला आहे बरं का. अक्रूर जेव्हा भगवान श्रीकृष्णाला घेण्यासाठी गोकुळामध्ये आला तेव्हा गोपिका जमा झाल्या. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, द्रौपदया गवळणीचं. याच्यामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर शब्द रचना केलेली आहे. नाथ महाराजांनी सांगितलं की गवळण विचारू लागले. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे व मजला, अक्रूर उभा असे बाह्ये, साजणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आता हा आपल्या भगवान श्री
श्रीकृष्णाला नेण्यासाठी आलेला आहे हे जेव्हा त्या गोपिकांना कळालं तेव्हा आता या सगळ्याच्या सगळ्या मिळून त्या अक्रूराला शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले, का घात करू आलासी वधीशी सकळा, अक्रूर तुझे नाव तैसीच करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आता अक्रूर तुझे नाव तैसीच करणी, काही जण म्हणतात तैसी न करणी. बरं का, मी शब्द संतांच्या एका शब्दाचं किती महत्व हे आपल्याला सांगतोय. अक्रूर तुझे नाव तैसीच करणी गाथ्यामध्ये लिहिलंय. काही लोक म्हणतात हे बघा, अक्रूराला शिव्या देत असताना त्या गवळणी म्हणतात चांडाळा तुला कोणी पाठवलं, आम्हाला मारायला आलास का? अक्रूर तुझं नाव आहे, तैसी न करणी, अक्रूर तुझं नाव आहे. अक्रूर, क्रूर नाही असा तो, असं तुझं नाव आहे, तरी सुद्धा तू क्रूरता दाखवतोस म्हणून तैसी न करणी म्हणायचं असं काही जण म्हणतात. परंतु शब्दाचा अर्थ जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्याचा अर्थ यथार्थतेनं लावू शकत नाही. एकनाथ महाराज हे संस्कृत पंडित होते. आपल्याकडे अपंग हा शब्द होता, आता दिव्यांग झालेला आहे तो शब्द. एखाद्या माणसाचा हात पाय नसतील, काही अवयव सामान्य लोकांसारखे नसतील तर त्यांना अपंग म्हणण्याची पद्धत पूर्वीच्या काळामध्ये होती. अपंग म्हणजे काय, तर काही लोक म्हणतात, मी काही जणांना मुद्दाम विचारलं अपंगाची काय व्याख्या आहे. त्यांनी सांगितलं हे बघा काय असतं की एखादा पंगू आहे म्हणजे एखादा अवयव एखाद्याला नसेल तर त्याला पंगुत्व प्राप्त झालेलं असतं, मग त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याला अपंग म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे. हे वाक्य चुकीचं आहे, हा अर्थ चुकीचा आहे. अपंग म्हणजे अपंग, जो पंगू नाही असा तो, असा त्याचा अर्थ घेता येणार नाही. संस्कृताचा जर आपण विचार केला तर अपंग या शब्दाचा अर्थ अत्यंत पंगुत्व ज्याच्या ठिकाणी आहे असा तो, असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसऱ्या दृष्टीने जर आपण विचार केला, अक्रूर ह्या शब्दाचा विचार केला, मराठीमधून आपण आणि क्रूर म्हणजे जो क्रूर नाही असा तो असं आपण करू शकतो. पण संस्कृत दृष्ट्या जर आपण त्याचा अर्थ काढायला गेलो तर अत्यंत क्रूरत्व ज्याच्या ठिकाणी आहे असा तो अक्रूर. म्हणून अक्रूर तुझे नाव तैसीच करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, संतांचा एक एक शब्द किती मोलाचा आहे आणि तो तिथे तसाच का वापरला पाहिजे त्याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं. संत महात्मे वेळोवेळी समाजाच्या साठी कल्याणकारक दृष्टीनं जे काही आहे त्याचं मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून इथे मागणी करायची नाही असं म्हणणारे तुकोबाराय शेकडो अभंग लिहितात. काही मागायचं नाही असं आचरणानं दाखवून देणारे एकनाथ महाराज शेकडो अभंग मागणी पण लिहितात. त्याचं कारण काय आहे, संत महात्मे जेव्हा मागत असतात तेव्हा ते स्वतःच्यासाठी मागत नसतात, त्यांचा जो स्व आहे ना तो खूप व्यापक असतो. संतांचा स्व हा व्यक्तिकेंद्रीय नसतो, हा समष्टी केंद्रीय असतो. मला पाहिजे याचा अर्थ मला एकट्याला पाहिजे असा त्याचा अर्थ नसतो. मला पाहिजे म्हणजे माझ्या समवेत असणाऱ्या सगळ्यांना पाहिजे. उदाहरण देतो, आपल्या सगळ्यांच्या पाठातलं उदाहरण आहे. आपण पसायदान बघा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे म्हणजे मला द्या असं ज्ञानोबा म्हणतात. बरोबर, मला द्या असं म्हणतात. पण जे काही पुढे मागतायत ते स्वतःसाठी का सांगा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्वस्वधर्म जो जे वांछील. म्हणजे काय, संतांचा मी हा एवढा व्यापक आहे. तो फक्त व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे, व्यष्टीपुरता तो मर्यादित नाही, तो समष्टीपुरता व्यापक आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याचप्रमाणे देवाला जरी संत महात्मे काही मागत असताना दिसत असले तरी ते स्वतःसाठी मागत नसतात. तर यदा कदाचित तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली, यदा कदाचित बरं का, होण्याची शक्यता नाही तशी. त्याचं कारण असं आहे, आपलं कर्मच तसं नाही की आपल्याला परमात्मा भेटेल. पण यदा कदाचित जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती झाली तो आपल्याला भेटला तर त्याला काय मागावं याचा वस्तुपाठ आपल्या समोर असावा. म्हणून संत मागणीपर अभंग लिहित असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुन्हा तोच मुद्दा, तीच त्रिपुटी, कोण मागत आहे, कोणाला मागत आहे आणि काय मागत आहे. मागणारे एकनाथ महाराज आहेत. मुद्दा असा आहे की एकनाथ महाराजांना काही मागण्याची गरज आहे का? एकनाथ महाराजांना अजिबात मागण्याची गरज नाही. मी नेहमी सांगतो, एकनाथ महाराजांचे हात हे मागणाऱ्याचे नाही, ते देणाऱ्याचे हात आहेत. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात श्रीमंत संत म्हणून एकनाथ महाराजांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते रोज शेरभर साखर वाटत होते. जो प्रवचनाला येईल, जो कीर्तनाला येईल त्याला साखर वाटायची.
ही नाथ महाराजांची भूमिका. त्यांच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं तर असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील की ज्यावेळी नाथ महाराजांनी आपली उदारता दाखवून दिलेली आहे. श्राद्धाचं उदाहरण बघा. श्राद्धाची वेळ जेव्हा आली, अपराह्न काळ झाला, ब्राह्मण लोक स्नानासाठी गेले आणि श्राद्ध सांगण्यासाठी येणार, श्राद्ध झाल्यानंतर जेवण करणार आणि निघून जाणार, ही भूमिका किंवा ही परिस्थिती. परंतु या परिस्थितीमध्ये 3 जण त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या दारामध्ये आले. ब्राह्मणांची वाट बघत नाथ महाराज जेव्हा खिडकीपाशी आले तेव्हा त्यांचं लोकांचं बोलणं ऐकलं आणि बोलण्यामध्ये त्यांच्या असं आलं की नाथ महाराजांच्याकडे आज श्राद्ध दिसतंय. जोपर्यंत ब्राह्मण लोक खाणार नाहीत, त्यांच्या उष्ट्या पत्रावळी आपल्यापर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत ते उष्ट का होईना आपल्याला खायला मिळणार नाही. कधी एकदाचे ब्राह्मण येतात, कधी ते करतायत विधी आणि कधी ह्या पत्रावळी बाहेर येतात. हा संवाद जेव्हा एकनाथ महाराजांनी ऐकला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्या लोकांना आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं तुम्ही जेवायला बसा. ती माणसं घाबरली, कारण तो काळ 450 वर्षांपूर्वीचा होता. आजही या सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे. 450 वर्षांपूर्वी नाथ महाराजांची भूमिका बघा. नाथ महाराजांनी त्यांना जेवायला बोलवलं. त्याच लोकांनी सांगितलं, म्हणले महाराज आम्हाला नका बसवू, ब्राह्मणांच्या आधी विधी होऊ द्या. परंतु नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला भूक लागलेली हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते, तुम्ही जेवण करा, मी या लोकांच्यासाठी पुन्हा स्वयंपाक करून घेईन. म्हणजे ही भूमिका जर आपण बघितली तर ही व्यापक भूमिका आहे. नाथ महाराजांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असतं तर दुर्लक्ष केलं असतं. परंतु आणि परत करेन हे सांगण्याचं तात्पर्य काय, कारण तुम्ही खाल्ल्यानंतर ते जेवणार नाही, ही भूमिका त्या काळाची होती. म्हणून त्यांच्यासाठी परत मी स्वयंपाक करायला लावेन, ही भूमिका आहे. नाही तर लोक सुद्धा संतांमध्ये सुद्धा जातीयता शोधतात. बुद्धिवादी म्हणतात परत करेन म्हणले की नाही नाथ महाराज, ही भूमिका बुद्धिवाद्यांमध्ये आणि सामान्य लोक त्याच्यामध्ये अडकून जातात. जाऊ द्या. म्हणजे परिस्थिती कुठली जरी असली तरी एकनाथ महाराज हे कायम देणाऱ्यांचे ठरलेले आहेत. त्रिदेव यवना कृत्यार्थ आले, श्राद्धान्न घालून तया प्रतितृप्त केले, साम्य प्रशंसुनी सुतृप्त उमेश शौरी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले कृष्णदयाळराव महाराजांनी हा विचार किंवा हा जो चरित्राचा भाग आहे हा समोर आणलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कुठलीही परिस्थिती असो, नाथ महाराजांचे हात देणाऱ्याचे. नाथ महाराजांच्या घरी चोरी झाली. चोरी आता जुने कीर्तनकार सांगायचे बरं का, चोरी झाली. नाथ महाराजांच्या घरातून भांडे कुंडे चांदी सोन्याच्या दागिने हे सगळ्या गोष्टी किती निघाव्यात? 5-7 पोते हे 4-5 जणांनी मिळून घेतले. आता काय करावं प्रश्न पडला. अंधार होता, रात्रीची वेळ होती. एकमेकांच्या खांद्यावरती गोण्या दिला. एकाने दुसऱ्याच्या दोघांनी उचलायची, एकाच्या खांद्यावर पुन्हा दोघांनी उतरायची, दुसऱ्याच्या खांद्यावर पुन्हा दोघांनी उतरायची, तिसऱ्याच्या खांद्यावर. आता जेव्हा 4थ्याच्या खांद्यावरती घेण्याची वेळ आली तेव्हा दोघांनी उचलून घेतलं. आता 5व्याला देणार कोण? 5व्याला देणार कोण हा प्रश्न पडला. नाथ महाराज त्या ठिकाणी आले आणि नाथ